गुड मॉर्निंग सर्वांना। आज सकाळी मी 5:30 वाजता उठले होते। सकाळी उठल्यानंतर पिण्यासाठी पाणी गरम केलं, गरम पाणी घेतलं, मॉर्निंग वॉकला गेले। मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर रात्री मी जी चवळी भिजत घातली होती ती चवळी मी स्वच्छ 2-3 पाण्याने अशी धुतली आणि ती मी कुकरला लावली। त्यामध्ये मी फक्त हळद टाकली आणि चवळी कुकरला लावली। चवळी आता शिजते तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यावं, म्हणून मी अशा पद्धतीने गव्हाचं पीठ मळते। आणि तुम्हाला एक गंमत सांगू, सगळं पीठ मळून झाल्यानंतर ना मी थोडंसं असं सुक्कं पीठ टाकते त्याच्यामध्ये आणि सगळं काही स्वच्छ एकदम परात एकदम स्वच्छ निघते। काही जणींना सवय असते ना की थोडंसं पाणी ओततात, पाणी ओतत मग त्या सगळं पीठ परात स्वच्छ करून घ्यायला बघतात, पण मला ना तसं जमतच नाही। मी काय करते, सुक्कं पीठ टाकते आणि त्यानंतर ती परातीचं सगळं काढून घेते। ते खूप पटकन आणि इझिली निघतं। आणि ते काढून घेतल्यानंतर कणिक पुन्हा चांगली मळायची आणि मळल्यानंतर ती कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी तुम्ही ठेवली पाहिजे झाकून, जेणेकरून ती मऊ होईल। मग इथे मी बरेचसे असे कांदे घेतलेले आहेत, ते कांदे मी चिरले, सोलले। म्हटलं आता एवढे कांदे जे आहेत ते मी किती वेळ कापत बसणार। मग मी काय केलं, सगळ्या कांद्यांचं टरफलं काढून घेतलं, थोडेसे ओबड-दोबड मोठे कांदे असे सुरीने कापून घेतले। कापून घेतल्यानंतर माझ्याकडे जे कांद्याचं सब्जी कटर आहे त्या सब्जी कटरमध्ये मी सगळे कांदे टाकले आणि एकदम 2 मिनिटामध्ये ते पूर्ण सगळे बारीक झाले। आणि रिझल्ट तर तुम्ही इथे पाहू शकता। तर आपलं दूध पण आलेलं आहे गोठ्यातलं, आपलं घरचं म्हशीचं दूध। काय मंडळी तुम्हाला सांगू मी, काय सुख असतं घरचं दूध ज्याच्या घरी असताना, त्याला भाजीचं अजिबात टेन्शन नसतं। आता इथे मी स्टीलची कढई ठेवलेली आहे आणि माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही असं पाहत असाल की मी कधी लोखंडाचा तवा वापरते, कधी मी ॲल्युमिनियमची कढई वापरते। तर ही आहे माझी स्टीलची कढई, ज्याच्यामध्ये मी आता कांदा टाकला, परतून घेतला, मीठ टाकलं आणि आमचं घरगुती काळं तिखट असतं ते काळं तिखट टाकलं आणि छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। त्यानंतर ही आहे आपली हिरोईन म्हणजे ही आपली चवळी आहे, ती छान अशी पुरणासारखी शिजली आहे। तर मग तिला पण मी पाणी ओतून देत नाही, मी कोणत्याच कडधान्यांमधलं मी पाणी पूर्ण ओतून देत नाही, मी सगळं पाणी घेते। आणि हा आहे माझ्या मम्मीने आणि माझ्या वहिनीने बनवलेला धणे पावडर मसाला। म्हणजे त्या धणे पावडरमध्ये तुमचं सगळं असतं, काळी मिरी, जिरं वगैरे, ते बरंच असं काय टाकतात। तर घरगुती धणे पावडर ज्या वेळेला आपण भाज्यांना वापरतो त्या भाज्यांची चव एकदम नेक्स्ट लेवल होते। तर इथे मी पिलूला दूध ठेवलं आहे गरम करायला, तर त्याला रोज सकाळी मी 1 पेला भरून दूध देत असते। तर दूध गरम झालेलं आहे, त्याला म्हटलं तुझं तू थंड कर आणि तुझं तू पी। त्यानंतर मी पुन्हा ती कढई ठेवली लो फ्लेमवरती। चवळीची भाजी आपली थोडीशी सुकी झाली पाहिजे म्हणून। आता ही आपली भाजी जी आहे ती सुकी व्हायला ठेवलेली होती, मी झाकण उघडून पाहिलं, भाजी चांगल्या प्रकारे सुकी झाली होती बरं का। आणि धणे पावडर टाकल्यामुळे ना भाजीचा सुगंध इतका छान येत होता ना, म्हणजे काय सांगू। आणि माझ्या पिल्लूला तर आहे ना धणे पावडर टाकूनच सगळ्या भाज्या आवडतात। तर इथे मी चपाती लाटायला घेतली। सगळ्यात पहिल्यांदा छोटासा गोळा घेतला चपातीचा कणकेचा, त्यानंतर मी त्याला लाटायला सुरुवात केली। माझी पहिली चपाती इतकी छान झाली ना, मला ना तुम्हाला सांगू, मला प्रॉपर अशा एकसारख्या एक साईजच्या चपात्या लाटता येत नाही। माझ्या चपात्या गोल होतात, पण माझ्या सगळ्या चपात्या एक साईजच्या होतच नाही कधी। माझ्या सासूबाई मला म्हणत असतात तुझ्या चपात्या एकसारख्या कधीच होत नाही। म्हटलं ठीक आहे ना, असू दे, जिथे 3 चपात्या खायच्या तिथे 2 चपात्या खाऊनच पोट भरतं, बरोबर की नाही। ही बघा, मी जी पहिली चपाती टाकली ना ती किती छान टम्म फुगेल बघा। मी ज्या चपात्या करते ना त्या छान काठोकाठ फुगतात बरं का, आणि पातळ पण असतात खूप आणि सॉफ्ट पण राहतात संध्याकाळपर्यंत। मी फक्त चपात्यांना आतून तेल लावते, मी वरतून तेल अजिबात लावत नाही, कारण 2 ते 4 तासांनंतर ते वरतून तेल जे लावलेलं असतं ना चपात्यांना वास आल्यासारखं होतं। आणि आमच्या घरामध्ये मला, पिल्लूला ह्यांना बिना तेलाच्या चपात्याच आवडतात। ते मला नेहमी म्हणत असतात तू चपात्यांना तेल अजिबात लावत जाऊ नको, चपाती बिना तेलाचीच छान लागते। आणि हो, बिना तेलाची चपाती ही गरमच छान लागते। पण काय ना, आपण
आपण तेलाचा कमीत कमी वापर केला पाहिजे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरलं ना तर अतिउत्तम. तर थोडेच दिवस राहिलेले आहेत आता, कारण विरजणाला साय आम्ही लावतच आहोत. त्याच्यामुळे काही दिवसांनंतर म्हणजे एक 4 ते 8 दिवसांमध्ये आपल्याला तूप पण अवेलेबल होणार आहे. मी घरी तूप बनवणार आहे, ते मी तुम्हाला दाखवेन. आणि घरचं तूप चालू झाल्यानंतर चपातीला फक्त आतून तूप लावायचं आणि त्या चपात्या संध्याकाळपर्यंत छान आणि सॉफ्ट राहतात, त्यांचा अजिबात वास येत नाही. घरचं तूप असल्यावरती ना बातच वेगळी असते, कारण खिचडीला तूप, चपातीला तूप, बिर्याणीला तूप, बऱ्याच गोष्टींना तूप घालू शकतो आपण. हा फक्त भाज्यांना आपण तेलच वापरू शकतो, कारण तुपाने ना भाजीचा वास येतो, वेगळाच वास येतो आणि तसं चांगलं असं वाटतच नाही. त्याच्यामुळे मी ज्या वेळेला आम्हाला घरगुती तूप म्हणजे आमच्या घरचं तूप जेव्हा चालू होतं ना, मी फक्त आणि फक्त भाजीला तेल वापरते, बाकी सगळ्या गोष्टींना मी तूप वापरते. बघा आता ही पण चपाती काही वाईट नाही झालेली आहे बरं का, तुम्ही पाहूच शकता. तोपर्यंत बाकी माझ्या पाठीमागे तुम्हाला असं वाटतं का हे जे मी करते आणि माझ्या पाठीमागे खूप शांतता आहे? अजिबात नाही. कारण ज्या घरामध्ये लहान मुलं असतात ना, त्या घरामध्ये सकाळी शाळेत जायच्या टायमिंगला इतका गोंधळ, इतकी गडबड असते ना, म्हणून. आणि पिल्लूचं चालू होतं, मला ही भेळ नाही पाहिजे, मला मामाच्या घरून आणलेली भेळच पाहिजे, मला ही भेळ नाही पाहिजे, मामाच्या गावचीच भेळ पाहिजे. आता मामाच्या गावची भेळ आणलेली 2-3 दिवस झाले संपली, एकच ध्यास की मला मामाच्या गावचीच भेळ पाहिजे. आता पिल्लूच्या मामाच्या गावाला भेळ आणायला जायचं म्हटल्यावर तिथे आपल्याला परवडण्यासारखं पाहिजे ना, कारण पिल्लूच्या मामाचं गाव आहे 250-300 किलोमीटर लांब. कसं तरी त्याला आपलं राजा, बाबू, सोन्या माझ्या, नेरे पुन्हा गेल्यावर घेऊन येऊ आपण, असं म्हणून कसं तरी त्याला मी कन्व्हिन्स केलं. कसं असताना शाळेमध्ये एकमेकांच्या नादाने मुलं सर्व काही खातात, ह्यांचे नखरे फक्त घरीच चालतात, कारण घरी आपण ऐकून घेतो, बरोबर ना.